मंगरुळ चव्हाळा येथील साकळी नदीमध्ये वाहून गेलेला इसम सदाशिव वानखळे हा तब्बल 24 तासानंतर 3 किलोमीटर अंतरावर वाहून गेलेला आढळला। अमरावती येथून आलेलं बचाव पथक यांनी त्यांना शोधून काढलं। काल आम्हाला दुपारी 2 वाजता फोनद्वारे तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या माध्यमातून माहिती भेटली। तसेच आम्ही जिल्हाधिकारी अमरावती शहर, जिल्हाधिकारी अमरावती जिल्हा तसेच जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश घेऊन आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे PI साहेब यांना भेटलो आणि दुपारी 3-सव्वा 3 वाजता आम्ही या मोहिमेला सुरुवात केली। रात्री आम्ही 7-7:30 वाजेपर्यंत संध्याकाळी शोधकार्य आम्ही केलं, परंतु जी डेड बॉडी वाहून गेली होती ती आम्हाला मिळाली नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी आम्ही 7 वाजता या मोहिमेकरिता सुरुवात केली। तर ही डेड बॉडी जवळपास 5 किलोमीटर लांब बांधाऱ्याच्या जवळ खोल पाण्यामध्ये जवळपास 5 ते 7 फूट आतमध्ये आढळून आली। आमच्या चमूतील जवानांनी पाण्यामध्ये उतरून त्या झाडाच्या झुडपामधून ती बॉडी बाहेर काढली आणि पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांच्या स्वाधीन केली। सदाशिव वानखळे हा इसम 60 वर्षीय रहिवासी वटफडी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे तो राहत होता, पण मंगरुळ चव्हाळा येथील शेतकऱ्याकडे तो रखवालदार होता। गेल्या 50 वर्षांमधील ही पहिली घटना, पुन्हा अशी घटना व्हावी नाही यासाठी नागरिकांनी नदीवर पूल व्हावा या मागणीसाठी जोर धरला आहे। मंगरुळ चव्हाळा येथे 28 तारखेला एक 65 वर्षाचा वयोवृद्ध साखरी नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती मिळाल्यावरून अमरावती येथील बचाव व शोध पथक यांना पाचारण करण्यात आले। त्यांनी कालपासून मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडला नाही। पुन्हा आज 29 तारखेला सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि या शोध मोहिमेमध्ये दुपारी अंदाजे 12-12:30च्या दरम्यान सदर इसमाचा मृतदेह साखरी नदीच्याच पात्रामध्ये अडकून असल्याचे आढळला आणि तो मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा करून पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला। या मोहिमेमध्ये पोलीस प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं रेस्क्यू टीम यांनी मोलाचं सहकार्य केलं। त्या सर्वांचे आभार। बचाव पथकातील विजय दुवे, हिरालाल पटेल, उदय मोरे, दीपक ढोळज, संदीप पाटील, हेमंत सरकटे, देवानंद भुजाळे, राजेंद्र शहाकार तसेच तहसीलदार भोसले तर ठाणेदार सुनील दायवडे यांनी अथक परिश्रम घेत हा मृतदेह बाहेर काढला। काल दुपारी 12 वाजेपासून रेस्क्यू टीम सोबत आम्ही सुद्धा स्टाफ, तहसीलदार साहेबांचा स्टाफ, पोलीस, गावातले नागरिक या सगळ्यांनी त्या बॉडीचा शोध घेतला, पण काल कोणत्याही प्रकारची बॉडी मिळाली नाही। रात्री वेळ झाल्यानंतर परत रेस्क्यू टीमचं काम बंद केलं। आज रोज सकाळी 7 वाजता परत मोहिमेला सुरुवात केली। पाहता सर्च करता आज रोज त्याची बॉडी ह्या वेळी टायमिंगला बॉडी जी मिळालेली आहे। आता त्याची बॉडी आम्ही PM साठी हॉस्पिटलला पाठवतो आणि पुढील कारवाई करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।